महाराष्ट्र वर्षानुवर्ष यवनांच्या पारतंत्र्यात गुलामगिरीत जगत होता. परक्या धर्मांध जुलमी सत्तांची आक्रमणे सर्वत्र सुरू होती. रयतेला सुरक्षित जगणं अशक्य होतं. प्रचंड जुलूम अत्याचार सहन करत पैसा अडका जमीन जुलला आया बहिणींची आबरू मंदिरांचा कळस आणि अंगणातील तुळस सर्वच धोक्यात आलं होतं. या जाचक पारतंत्र्यात एका शिवभास्कराचा उदय झाला. पुत्र जिजाऊ शहाजींना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र स्वराज्याला झाला. संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. गडकोट म्हणजे राज्याचं मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचं बळ, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसतिस्थळ, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपलं प्राण संरक्षण. किल्ल्याच्या आश्रयानं एक हत्यारबंद सैनिक 100 शत्रूंशी लढू शकतो आणि 100 सैनिक 10,000 शत्रूंसोबत लढू शकतात. त्यामुळेच गडांचा आश्रय कधीही सुरक्षित स्वराज्याकरता काही किल्ले बांधले पाहिजे. जे किल्ले स्वराज्यात नव्हते ते जिंकले पाहिजे आणि जे होते त्याची डागडुजी करून राज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर भक्कम बुरुज, तटबंदी आणि अभेद्य किल्ले उभारले पाहिजे. याच गडकिल्ल्यांच्या साथीनं आणि आपल्या पराक्रमाने एक बावड्यांच्या जोरावर आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन करूयात. गड बांधताना वनदुर्ग, गिरिदुर्ग, भुईकोट त्याच सोबत समुद्रात आरमार उभं करत जलदुर्गही बांधणं अति आवश्यक आहे. शत्रू समुद्रमार्गेही स्वराज्यावर आक्रमण करू शकतो. हेच दुर्ग आपल्या स्वराज्याचं संरक्षण करतील. शिवाजी राजांच्या युद्धनीतीला गडकिल्ल्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. हे अभेद्य आणि अजेय किल्ले मराठशाहीच्या जाज्वल्य सुवर्ण इतिहासाची साक्ष देत आहेत. महाराजांनी इथल्या माती आणि मावळ्यांमध्ये स्वराज्याचे चैतन्य फुंकले. गडकिल्ल्यांच्या साह्याने प्रदेश स्वतंत्र केला. सह्याद्रीच्या खांद्यावर आणि दुर्गम मुलखामध्ये गणपती शिवाजी राजांनी मुठभर मावळ्यांच्या साथीने बलाढ्य परकीय आक्रमण परतावून लावत स्वराज्य स्थापले. कारण त्यांच्या बरोबर होते रौद्र रूपाचे गडकिल्ले. म्हणूनच सामान्य दिसणाऱ्या मावळ्यांनी देखील अतुलनीय पराक्रम करून असामान्य कर्तृत्व गाजवलं. या दुर्गांनी या मातीतल्या